नमस्कार. आपल्या घरावरती कोणाचीही वाईट नजर नको पडायला हवी. कुठलीही नजरदोष आपल्याला नको, आपल्याला आपल्या परिवाराला नको लागायला हवे. त्याकरता आपण काही उपाय करायला हवे. तर ते आज मी तुम्हाला सांगतो आहे. आपल्या घरावर कोणाचीही नजरदोष, वाईट तंत्र, मंत्र कुठल्याही प्रकारची विद्या न व्हायला हवी. आपण खूप साऱ्या ठिकाणी कामाच्या निमित्त किंवा कुठल्याही अशा फिरण्याच्या वेळेस वगैरे आपण अशा ठिकाणी जातो. त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतरसुद्धाही आपल्यासोबत एखादी निगेटिव्ह एनर्जी सोबत येण्याचे चान्सेस हे होत असतात आणि तीच एनर्जी आपल्या घरामध्ये न प्रवेश करावी. त्याकरता आज मी एक उपाय सांगतो आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की तुम्ही पाहावा. उपाय काय आहे तर आपल्याला आपल्या बाजारातून एक कोवळं घेऊन यायचं आहे. हे कोवळ्याला शेंडी वगैरे असेल असं ते प्रॉपर कोवळं घेऊन यावं. घरात आणल्यानंतर ते चांगलं मिठाच्या पाण्याने वगैरे चांगलं धुवून घ्यावं. त्याची हळद कुंकू वगैरे त्याच्यावरती अर्पण करून, अक्षता अर्पण करून त्याची पूजा करावी. त्याच्यावरती स्वस्तिक किंवा ओम ह्याचे चिन्ह तयार करून घ्यावं आणि आपल्या घराच्या मुख्य द्वारावरती जो असा टांगता राहील असं आणि एखाद्याची येणाऱ्या जाण्याची त्याच्यावरती दृष्टी पडेल किंवा त्याच्या खालून व्यक्ती येईल अशा पद्धतीमध्ये तो टांगून ठेवावा. आता बघा, काही वेळेस जर निगेटिव्हिटी जास्त असेल तर तो कोवळा लगेच खराब होतं. कोवळं खराब झालं तर ते लगेच आपण चेंज करून घ्यावं. कोवळं अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार आणि शनिवार या दिवशीच आपल्या घरामध्ये त्याचं पूजन करून ते बांधून घ्यावं. खराब झालेलं कोवळं असेल तर लगेच ते आपण त्वरित विसर्जित करून ते चेंज करून घ्यावं. पुन्हा एकदा तीच प्रोसेस करून पुन्हा ते आपल्या मुख्य दरवाजावरती टांगून ठेवा. हे केल्याने आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची तंत्रमंत्र बाधा होणार नाही. त्याचप्रकारे घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करणार नाही. धन्यवाद.